रेडी का? रेडी? तू लई भारी दिसतोय. मी कशी दिसते सांग? नाही का? चांगली नाही दिसत आहे का? दुसरी साडी नेसू? तू सांग कुठली साडी नेसू? ए दुसरी साडी. अगं मी शब्द शोधतोय तुझं कौतुक करण्यासाठी. शब्दच सापडणार तुला. गब्बस. मी जाऊन गणपती घेऊन येतो. तू मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी कर. हा आलोच मी. सावकाशचा. अप्पे. हो य मोदक करणारे भरपूर मोदक करणारे. तू गणपती बाप्पांना घेऊन ये घरी. आलो. झाले का ग मोदक? हो आई. बघा जमलेत का? हा मस्त. अगं आपण ना फळं ठेवलीस का तू? फळं? अगं बाप्पा बसणार तिथलं म्हणतीस का? आत्ताच बघून आले मी. हाय तिथं सगळं ठेवलेलं. आणि हा दुर्वांची जोडी बाबांनी तयार केली आहे. ती कुठे ठेवली ते माहित नाही. हा त्यांनाच विचारू की मग. काय ग पोरीनो, झाली का तयारी? चालली हा. नाही काय लागलं तर सांगा. काय करू रुक्मिणी, लईच थकलेली दिसतीस. आज काय लई काम केलंस का? माझ्या घरचा सण आहे म्हणल्यावर काम तर करणारच की. तुझ्यासारखी महाराणी थोडीच आहे बसून राहायला. हा बराबर बोललीस बघ. मी महाराणीच हाय. आई जाऊ द्या ना. कशाला नादी लागताय? सण आहे आज. नाही म्हणलं थकलीस कारण जेवली नाहीस ना रात्री तू. उपास सोडला नाहीस ना? नाही ना सोडला? अगं सांग की. सोडला. असं कसं काय सोडला ग? हरताळका होती ना? मावशी तुम्ही तर उपवास धरलाच नाहीये. तुम्ही काय विचारताय मग? नाही नाही बाय, मी काय आदर्श बायको नाही. आपल्या घरात आदर्श बायको कोण आहे? रुक्मिणी. म्हणून तर तिला विचारलं की अगं नवऱ्या संग उपास सोडायचा असतो, मग तू कसं काय सोडलास? तुला काय करायचं गं नसत्या चौकशा? त्यांनी कसाही सोडला असेल. तुम्हाला काय करायचंय? आता बाय सरकार आले होते का काय उपास सोडायला? सरकार कसे काय असतील? आम्ही तर आईंना सांगतच होतो उपवास सोडा म्हणून, पण आई कुठल्या ऐकतायत? अगं थांबा बायानो, मी तुम्हाला विचारलंय का? मी रुक्मिणीशी बोलते ना. इथं चहापेक्षा किटल्याच गरम झाल्यात. बोल बोल रुक्मिणी. बेबी अगं गणपती बाप्पा. बाप्पाने. आई चला ताई या. मावशी रस्ता सोडा की. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मुकुट मस्त दिसतंय ना. गणपती बाप्पा. आज घरात माहोलच झालाय आपण. बाप्पा घरी आले ना की असंच प्रसन्न वातावरण तयार होतं बघ. चला विनय काकाची पूजा झाली की आरती करून घेऊ. हा झालंय माझं. घ्या आरती करायला. आपण ना अर्जुन आरती करूया. नाही नाही. अरे दादा तू थोरलाय घरात. तू आणि वहिनी तुम्ही घ्या. हा हा स्वप्नील बरोबर आहे त्याचं. तू थोरला आहेस, तुम्ही करा. अरे असं काही नाही, तुम्ही करा दोघं. नाही मी काय म्हणते, आता आमचं नवीन लगीन झालंय ना, मग आता या घरातली नवीन मेंबर आहे मी. आता नव्याचे 9 सण साजरे करू दे की मला. आमच्या गावाकडं तर नवीन जोडप्याचाच मान असतोय गणपतीचा. हिथं नाही का तसं काय? तरी म्हणलं अजून तुम्ही बोलला कसं नाही. आता जे आहे तेच बोलले ना मी. काय चुकीचं बोलते का? नाही पण आम्ही तुम्हाला आमच्या घरातले सदस्य मानत नाही ना. सरकार आणि आई करतील की आरती. दरवर्षी तेच करतात ना. ह्या वर्षी तुम्ही जरा घोळ घालून ठेवला. ए काय घोळ घातलाय ग मी? हा आता सरकारांनी कायद्याने लगीन केलंय माझ्याशी ना. काय हो सरकार? हा हो
तर मग आपणच करायची ना आरती. पोरं सोरं करतील की. आता कोण पोरं तवा, एकटा सुजा आहे आपला इथं, आणि त्याची बायको तर ही काय कामाची नाही. हे माझ्या सुनांना बोलायचं नाही हं? होय का? माझ्या सुना म्हण. अगं तूच हाकलून दिली होती की हिला. चुका लक्षात आल्यावर त्या सुधारायच्या पण असतात. स्वतः बोललेली वाक्य स्वतःसाठी लागू पडतात, याचा विचार करा. ऐका ऐका, आपण थांबूया आता. आरतीचं बघू आपण पहिलं. सर जाऊ द्या ना, त्यांना आरती करायची आहे ना, करू द्या. अगं नंतरची आरती करतील की त्या. दादा जाऊ दे, आरतीच आहे ना. कुणी का करा ना. करा करा मावशी करा. ओ या ना. अप्पे त्यांना कशाला सांगितलं आरती करायला? पिवताई ठीक आहे, एवढं काय त्या. आणि असं बी गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. त्यांनी आरती केली तर त्यांचं बोलय जरा बुद्धी तरी देतील. करायची सुरुवात आरतीला. गणपती बाप्पा मोरया. सुख करता सुख हरता वार्ता विघ्नाची मूर्ती पूर्वी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ए रुपाले, नाश्त्याचा आण बया. लय आता भूक लागली. आपले नैवेद्य दाखवते अजून. हो झालाय. हा मावशी करूयात, सगळेच नाश्ता करूयात. खरं तर आज मी दुसरं काय नको. आज नुसता मोदकांचा फाडशा पाडायचा. अर्ज्या जरा 2 मोदक जास्त घे, परत 7 वर्ष मिळणार नाही खायला. काय गरज आहे का? मुद्दाम काढतोयस का विषय? बाप्पा आलेत ना आता, काहीतरी मार्ग काढतील नक्की. अर्जुन खरंच की बाय, आता तू जाणार नाही का? जे जायला पाहिजे ते जाईनात. हे बघा, आप्पीनी एक नंबर मोदक बनवलेत. मोदक खाऊ, मस्त मजा करू. पुढचं बघायला बाप्पा आहेच की. काय बघायचंय तवा आता? कसं आहे ना मावशी, स्वतः केलेली चूक कबूल करायला आणि त्याची शिक्षा भोगायला पण धमक असावी लागते. नाही बाबा, आमच्यात नाही तेवढी धमक. हा पण 7 वर्ष लईच होत्यात ना. नाश्ता झाल्यावर मी बंट्याकडे जाणार आहे. त्याच्याकडे बी गणपती बसवलाय ना. बाप्पा त्या ढोबळ्यांना पण जरा बुद्धी दे. ए आप्पे, आजाबा शानपणा करायचा नाही बरं का जास्त. मी पाहिलं ना मगाशी त्या पिऊच्या कानात काय खुसूर फुसूर करत होती का तू. कशाला पाहिजे बुद्धी? तुझ्याकडे आहे ना लई बुद्धी. तू लई शहाणी आहेस, म्हणून तर नवऱ्याला जेलात पाठवतेस ना. मावशी ती नाही पाठवत मला जेलमध्ये. तुम्हाला आधी पण सांगितलंय मी. अरे पण मला सांग, तुझ्या हातात असतं तर तू गेला असतास का? जाऊ द्या, त्याला काय अर्थ नाही. आता तुमचा नाश्ता झाला असेल तर बंटे वाट बघत असेल है ना. हा जाते की मी. सुजा बाळा, आपल्या आईला तेवढं बंट्याकडे घेऊन जातोस. चला